मात्र बंदिस्त असं जग आहे, असं ठिकाण जिथून नेहमी आक्रोश आणि यातना ऐकायला येतात। मात्र भिंती पलीकडच्या त्या दुनियेतही शब्दांची गुंफण घालणारे कैदी आहेत, जे त्यांच्या कवितेतून आपल्याला साद घालू पाहतायत। होय, आणि ही कहाणी आहे पुण्यातल्या येरवडा जेलमधील कवी मनाच्या कैद्यांची। मी कधीच्या खुल्या हवेत ढगात ते आकाश प्रचंड विहरू शकेल। मी कधीच्या खुल्या हवेत ढगात ते आकाशात प्रचंड विहरू शकेल। ती आयुष्यभर अशीच तिथे चिकटत पडेल, ती आयुष्यभर अशीच तिथे चिकटत पडेल। मनातला दुःख कधी आपल्या माणसाला सांगू शकेन, मनातलं दुःख कधी आपल्या माणसाला सांगू शकेन की मनीचं मनीत राहून जाईल। तुझाच विचार प्रत्येक चांदण्या रात्री तुझीच वाट बघते, प्रत्येक चांदण्या रात्री तुझीच वाट बघते। हर घडी तुझीच आठवण मला व्यापून राहते, हर घडी तुझीच आठवण मला व्यापून राहते। पुण्यातील येरवड्याच्या अभेद्य भिंतींना छेदून थेट आपल्या मनाचा ठाव घेणाऱ्या कविता पुण्या कैद्यांनी रचलेत हे सांगून तुम्हाला पटणार नाही, मात्र हे खरं आहे। नींद क्यों ना टूटे बार बार, नींद क्यों ना टूटे बार बार, फिर भी देखेंगे हम। येरवडा जेलमधल्या कैद्यांनी गायलेल्या या कविता त्यांची हतबलता आणि घराची ओढ सांगण्यासाठी पुरेशा आहेत। अर्थात त्यांच्या या भावनांना वाट मोकळी दिली आहे ती जेल प्रशासनानं। कसं आहे की हे जे कैदी आहेत ते किती मोठे गुन्हे करून आले असतील तरी सुद्धा एका दिवशी समाजामध्ये जाणार आहेत। ते ज्या दिवशी समाजामध्ये जातील त्या दिवशी हे समाजामध्ये व्यवस्थित इंटिग्रेट व्हायला पाहिजे। समजा की तिथे जाऊन पुन्हा जर त्याने गुन्हा केलं किंवा समाजामध्ये इंटिग्रेट नाही झाले तर आपला समाज विस्कळीत व्हायची भीती आहे। त्यामुळे त्यांनी गुन्हा केला पण आपण चांगले आहोत, आपण सिव्हिलाइज सोसायटीमध्ये आहोत, आपलं धोरण आहे रिफॉर्मेशन एज्युकेशन, तर त्यांना इथे सुधारायचे, त्यांच्या मनामध्ये उत्साह निर्माण करायचे, त्यांच्या मनामध्ये नैराश्य होऊ द्यायचे नाही। पहिली बेसिक गोष्ट जी आहे ती म्हणजे तुमचं सगळं स्वातंत्र्य जेल घालवतं। त्याच्याबद्दल किती फॅसिनेट असला तुम्ही, किती पण म्हणजे आकर्षक वाटत असलं आणि 2 वेळेला बसून खायला मिळत आहे आणि कौतुकच होत आहे तर असं नाही आहे। आपल्या स्वातंत्र्याची खूप म्हणजे माझं तरुणांना तुमच्या चॅनलमधनं आव्हान आहे की आपल्या स्वातंत्र्याची एवढी मोठी किंमत नका तुम्ही कुठल्याही वाईट आकर्षणाकरता। आस आहे मला माझ्या आयुष्याची आनंदाच्या नजराण्याची, कारण खूप काळ घालवला मी या गजात। कैद्यांच्या मनावर संस्कार रुजावेत आणि त्यांच्यातली क्रूर भावना नष्ट व्हावी यासाठी अनेक कार्यक्रमांद्वारे त्यांचं प्रबोधन केलं जातं। त्याचाच एक भाग म्हणून येरवडा जेलमध्ये तिहारच्या महिला कैद्यांनी लिहिलेल्या कवितांच्या तिनका तिनका तिहार या मराठी अनुवादित संग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं। कोशिश ये होनी चाहिए कि जो जेल से बाहर आ रहा है वो उस जेल को लौटाए जरूर, कुछ करे, उस समाज के लिए जरूर करे। और दूसरा मुझे लगता है कि सरकारी स्तर पर, गैर सरकारी स्तर पर हम अगर बच्चों में याद डालें कि वो किसी तरह का सोशल वर्क करें, अकेले जेल में ना करें, जेल के बाहर कर दें, घरों के पास कर दें, अपने घर के आसपास के 1 किलोमीटर के दायरे को कर दें, क्योंकि जेल में जाता कौन है? अपराध की जो बीज है वो बचपन से होता है। माँ बाप को भी एक अंदाजा हो जाता है कि के अंदर क्या है। हम क्या, ये जैसे गर्मियों की छुट्टियाँ आती हैं, इतना लंबा समय मिलता है, उस समय में हम बच्चों को क्या समाज के किसी एक ऐसे हिस्से से जोड़ सकते हैं जब उनके अंदर भी दर्द उपजे। अगर दर्द उपजेगा तो कोई अपराध नहीं करेगा, अपराध करने से बचेगा। खरं तर जेलमध्ये असणारे हे कैदी ही माणसंच आहेत, मात्र क्षणिक रागातून त्यांच्याकडून घडलेली एक चूक त्यांना आयुष्यभरासाठी गुन्हेगार बनवून जाते। त्यांच्या या सकारात्मकतेला आपणही तशीच साथ दिली पाहिजे। गुन्हेगार म्हणून एखाद्या व्यक्तीचं शरीर कैद केलं जाऊ शकतं, मात्र त्याचे विचार नेहमीच मुक्त असतात। जेलमध्ये जन्मलेल्या अशाच मुक्त विचारांना पुस्तक रूपातून समाजापुढे मांडण्याचा हा उपक्रम नक्कीच स्तुत्य म्हणावा लागेल। सुशांत निंब्रसर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, येरवडा। आणि या